परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। जीवांचा भाव साखरे सुखातम ज्ञानदान पर विनायक ज्ञान प्रताप भगवान आपके श्रीमान पूर्व पक्ष पूर्व कहा जो निषिद्ध काम्य कर्म का त्याग करिके नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त कर्म करे, याते निषिद्ध कर्म के अभावते नीच लोकों को प्राप्त होवे नहीं, और काम्य कर्म के अभावते उत्तम लोकों को प्राप्त होवे नहीं, और नित्य नैमित्तिक कर्म के नहीं करने ते जो पाप होवे सो तिनके करने ते होवे नहीं, और इस जन्म विषय अथवा अन्य जन्म विषय पूर्व करे जो पाप है तिनका साधारण और असाधारण प्रायश्चित्त से नाश होवे है। विषय असा एक भाईवादाचा मताचा अनुवाद करू लागले, कर्माने मोक्ष होतो असं म्हणणार त्यांचा अनुवाद आहे। कर्मामध्ये दोन प्रकार सांगितले, एक वाईट आणि एक चांगलं, आणि वाईट कर्म नाही केलं ते नरकाला जात नाही, आणि चांगले कर्म नाही केले तर ते स्वर्गाला जात नाही। आणि जे काही साधारण असाधारण जे कर्म आहे ते प्रायश्चित कर्म आहे, ते त्याच्यावर त्याचा उपाय गंगा स्नानादी सांगितले, तर ज्या पापाचे जे विधी सांगितले त्याने ते होते। आणि दुसरी गोष्ट असते ते शेवटचा प्रायश्चित झाल्यानंतर दुसरं शेवटचं नित्यनियमित कर्म जर नाही केलं तर पाप होते, नाही केलं तर, आणि केलं तर पाप होत नाही। मग काय होतं त्यानं, तर पुण्य होते। नित्यनियम कर्म जर नाही केलं तर पाप होते, नाही केलं तर पाप होत नाही। पुढं नित्य नैमित्तिक कर्म के नहीं करने ते जो पाप होवे सो तिनके करने ते होवे नाही। आता नित्यनियम कर्म जर नाही केलं तर पाप होतं। आता नित्यनियम कर्म कोणतं, स्नान जप तप, जर नाही केलं तर पाप होतं, केलं तर पाप होत नाही। और इस जन्म विषय अथवा अन्य जन्म विषय पूर्व करे जो पाप है तिनका साधारण और असाधारण प्रायश्चित्त से नाश होवे। हे सगळं मागायचं अनुवाद, मागच्या जन्मात केलं किंवा अन्य जन्मात केलं जे प्रायश्चित्त आहे पाप आहे त्याच्या प्रायश्चित्त नाही, त्याच्यात ते नाहीच होतं, त्याचं प्रायश्चित्त म्हणजे शिक्षा। प्रायश्चित्त शब्दाचा अर्थ काय, शिक्षा। और पूर्व करे जो काम्य कर्म एक शब्द तो प्रायश्चित्त कशाला म्हणा, एक साधू जर मारला तर त्या पापाला प्रायश्चित्त नाही, शिक्षा नाही, पण 12 वर्ष पायात न घालता सगळी तीर्थयात्रा करायची, आणि प्रत्येक सावमध्ये संत मंडळी जाऊन त्यांना सांगितलं मी गाय हत्या मारली, मी एक साधू मारला असं म्हणायचं, आणि तिथं आपलं काही कर्म धर्म असलं ते करायचं, तरी पण ते पाप नाही सोडते। मग त्या पापावर एक प्रायश्चित्त ठरविलं, ते प्रायश्चित्त म्हणजे 4 ठिकाणी वाटून दिलं। ते एक तुमच्याकडे पाप आलं 4 दिवसाचं, ते ब्रह्महत्येचं। गायीकडे गाय पवित्र पण तोंडाने गु खाते, त्याच्याकडे ते पाप गेलं, 2 झालं, पृथ्वीवर एक पाप गेलं, सगळे विष्ठा होते पृथ्वी, त्याच प्रायश्चित्त आहे। आणि पाण्यावर एक आहे, पाणी कसं तुम्ही असं करून घेता का नाही,
असे 4 ठिकाणी एक साधू मारले तर 5 आणखी चावलंय, ज्यांनी केलं त्याचं आणखी त्याला घ्यायचं झालं नाही. असं हे याला काय म्हणा प्रायश्चित्त म्हणून हे सांगितलं. आता पुढे बरोबर. और पूर्व करे जो काम्य कर्म है तिनके फल की इच्छा के अभाव ते. आता पूर्वी जे काम्य कर्म केले, स्वर्गाला जाणं, माझ्या मुलाला मुलगा होऊ दे, हे जे काम्य कर्म ते तिनके फल की इच्छा के अभाव ते मुमुक्षु को तिनका फल होवे नहीं. त्या काम्य कर्म करायचं पण त्याची इच्छा नसल्यावर त्याला फल होत नाही. याते मुमुक्षु को ज्ञान से विना ही जन्म का अभाव रूप मोक्ष होवे है. म्हणून ज्ञानावातून मी काय ना ज्ञानातून मोक्ष होतो. जन्म अभाव जन्म येत नाही, पण कशाने? कर्मने. असं हे अनुवाद करू लागले वेदांती. पूर्वपक्षाचा अनुवाद. पूर्वपक्ष ना. आता सिद्धांती सो बने नाही. आतापर्यंत त्यांनी जे काही पूर्वपक्षी आपली मांडणी मांडली ते म्हणणं त्याचं बरोबर नाही. अरे वा, गुरुजींनी चांगलं केलं, मला बोलायला लावावं लागलं. काहे ते नित्य नैमित्तिक कर्म का भी स्वर्गरूप फल है. नित्य नैमित्तिक कर्म जर केलं ज्ञानाच्या दृष्टीने नाही, त्याला एक अभंग तुकवर आहे. वर्ण आश्रम करशील चोख तरी तो पावशील उत्तम लोक. नित्य नैमित्तिक कर्म जर केलं ते स्वर्ग लोकाला जातो. यह वार्ता भाष्यकार ने युक्ति और प्रमाण से प्रतिपादन करी है. ही वार्ता ही माहिती प्रमाणाने आणि युक्तीनं सांगितली. कोणी? भाष्यकार शंकराचार्याने. शंकराचार्य भाष्यकार म्हणजे आदिगुरु शंकराचार्य. तेवढंच फोटो राहिला आपल्याकडे, आदिगुरु शंकराचार्याचा फोटो. त्यांचं 35व्या का 22व्या वर्षी त्यांनी प्रवेश केला गुहेमध्ये. अवतार धर्म स्थापन केला. आता धर्म बुडाला तसं कोणीतरी भगवंत अवतार घेईल, हे पोला पडेल सारखं होईल. तर त्यांनी धर्माची स्थापना करून त्यांनी 35व्या वर्षी गुहा प्रवेश केला. म्हणजे का बाहेर गेले, गुप्त झाले. ते शंकराचार्याचं म्हणणं आहे की नित्यनिमित्त कर्म केल्याने कुठे जातो? स्वर्गाला. याती नित्य नैमित्तिक कर्म से उत्तम लोकों को प्राप्त होवेगा. म्हणून उत्तम नित्य निमित्त कर्माने उत्तम लोकांची प्राप्ती होते. ते सत्य लोक असेल कोणता जन्म का अभाव बने नाही. जन्माचा अभाव होत नाही. एक लक्षात ठेव, ते तुला आज कळेल, उद्या कळेल, पण एक होई जबरदस्त लक्षात ठेव ज्ञानोबारांची. अरे ही फार मोठं महत्वाचं रे. वाचून ज्ञानी विणे के उपाय करशील जितके ते सुटिकीची अधिक गुंतवणुकी. अर्जुना, स्वतःच्या स्वरूपाची ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अधिकच फासे पडतील. मग हे किती फासे पडले मला बोलता येईना. मी आपला विषय सांगतो त्याला. म्हणजे मन चिंतन इतकं जागा आहे, विस्तार करू शकत नाही. और नित्य नैमित्तिक कर्म का जो फल अंगीकार नहीं करे तो नित्य नैमित्तिक कर्म का बोधक जो वेद है सो निष्फल होवेगा. अरे जर नित्य नियमित कर्माचं फल जर नाही अंगीकार केलं स्वीकारलं तर वेदाने नित्य नियमित कर्माचं फल सांगितलं ना, ते चुकीचं होईल तुमचं. मी आता चरण गेलो तर म्हणून तुको भरायचं. वर्ण आश्रम करशील चोख तरी तू पावशील उत्तम लोक. तुझला ते नाही ठावे जे अंगी ब्रह्मच खावे. तिकडे ज्ञान आलं. मांजर गेले का दूध तसं नित्यनियम कर्म केलं त्याचं फल नाही म्हणल्यावर कशी केवढी पेरले आणि उगवत नाही असं कसं शक्य आहे? नित्यनेमी कर्माने स्वर्ग प्राप्त होतो. फलाचा अभाव आला तरी वेदाचे बाह्य बोलणे. शंकराचार्यांनी सांगितलं की नित्यनेमी कर्माने त्याला मोक्ष होत नाही पण स्वर्गाला जातो. काही ते जो
नित्यनैमित्तिक कर्म के नहीं करने ते पाप होवे तो त्या पाप की अनुत्पत्ती तिनका फल बने. नित्यनेमी कर्म जर नाही केलं तर निषेध कर्म केलं त्याचं पाप होतच. पाप म्हणजे त्याचं फल. पापाचे फळ कोणते आहेत रे? पाप कर्माचे फळ कोणते आहेत? कुत्रे, डुकर, मांजर, नाग, वाघ, कुत्र, कोहले, लांडगे हे सगळे पापाचे जीव आहेत. आता याच्यानंतर आणखी सांगतो थोडं. पापाचे फळ. मुका झालो. मुका का झाला? साधू संत निंदा केली, देवाचं नाव नाही घेतलं, हे पापाचं फळ आहे. बहिरा झालो. का बहिरा झालो? कथा कीर्तन केली नाही म्हणून देवाने बहिरा केलं. आंधळा झालो. देवाचं रूप पाहिलं नाही म्हणून आंधळ, हे पापाचे फळ आहेत. आणि रगत पित्तीचे फळ कोणतं आहे? क्षयरोग कशाने होतो? जाऊ दे, मला वेळ नाही सांगायला. हे सगळे पापाचे. सो नित्य नैमित्तिक कर्म के नहीं करने ते पाप होवे नहीं. काहे ते? म्हणून ते नेहमीचे कर्माने नाही केलं तर पाप होत नाही. काहे ते? कारण जो नित्य नैमित्तिक कर्म का नहीं करना सो अभाव रूप है और पाप भाव रूप है. किती गंमत आहे. नित्य नियमित कर्म जर नाही केलं तर अभाव रूप आहे. आता काही बोललंच नाही, कोणाला राग येईल का? बोलच नाही, उगाच राग आला तर शक्य आहे का? मग कर्माचा अभाव जर झाला त्याचं फल कोणतं होणार नाही ना. आणि पाप कसं होईल रे? मग पाप तर भावरूप आहे. माणूस बोलतच नाही, ठीक आहे, बोलत नाही है ना. आणि नाही बोललं तर पाप कसं होईल त्याचं? मग केल्याशिवाय पाप होत नाही. मग ते कोणतंही करा, चांगलं करा किंवा वाईट करा. म्हणून सगळ्या इंद्रियावर महाराजांनी अभंग केले त्या दोषाचे वर्णन करून. बहिरा झालो या जगी, नाही ऐकले गायले गीत कीर्तन, म्हणून बहिरा. आंधळा का झाला? देवाचं रूप पाहिलं नाही म्हणून. वाचा का गेले? वाचा गेली. मुका झालो वाचा गेले. साधू संतांची निंदा केली आहे का नाही? चला, मग नित्यनियमित कर्माने केलेलं पुण्यच होईल, पण नाही केलं तर पाप होत नाही. आणि पापाचं फळ भोग हे अगदी तुझं म्हणणं अंधश्रद्धेसारखं आहे. अभाव से भाव की उत्पत्ती होवे नहीं. अभावापासून भावाची उत्पत्ती. भाव कोणता आहे? पाप. पाप भाव रूप आहे ना. आणि जर कर्म नाही केलं, नित्यनियमित कर्म जर नाही केलं, त्याचा अभाव झाला आणि त्याच्यानं पाप होतं. किती काय बोलतो रे हे? नाही कसं आहे? नाही केलं काही होईल का? मग ते कसं म्हणतो रे? नित्यनियमित कर्म जर नाही केलं तर पाप होतं. पाप भावरूप आहे आणि नाही हे अभाव आहे. मग अभावापासून भावाची उत्पत्ती कशी होईल? याते नित्य नैमित्तिक कर्म के नहीं करने ते पाप होवे है, यह कहना बने नहीं है ना. ते म्हणणे तुझ्या बरोबर नाही. जो नित्य नैमित्तिक कर्म के नहीं करने ते पाप की उत्पत्ति अंगीकार करे तो अभाव ते भाव की उत्पत्ति होवे नहीं. आता जर नित्यनियमित कर्म नाही केलं तर असंच आहे ना. तर त्याचा झाला अभाव. आणि त्या अभावापासून भावरूप पापचं फळ कसं होईल? अभावापासून भावाची उत्पत्ती होत नाही, एवढंच. यह दूसरे अध्याय में भगवान ने कहा है, तासे विरोध होवेगा. म्हणजे इथं दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितले त्याच्या विरोध. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये स्वतःच्या धर्माने वागावं लागतं. धर्म जर नाही केला, स्वतः देहाचा धर्म, जातीचा धर्म, या धर्म जर नाही वागलं तर पाप होतं. पुन्हा वर्णशंकर होतो. वर्णशंकर माहीत आहे का? कशाला म्हणते वर्णशंकर? म्हणजे कोणाची मुलगी, कोणाचाही मुलगा, असाही गोंधळ चालला, वर्णशंकर म्हणावं. ह्या वर्णशंकरामुळे ही वाटोळ व्हावं लागलं. धर्म बुडत नसतो, पण त्याच्या मुलांचा येत असते. म्हणजे भगवंतांनी सांगितलं हे असं का व्हायला लागलं? दुष्काळ का? अरे नको सांगा बाबा. हे निवळ माणसं जनावरे बरेत, इतके माणसं वागू लागलेत. आणि त्याला ही बाकीचे लोक पैसा करता, ही गुरुजी जर सोडले, मामासाहेब जर सोडले, हे सगळे ह्याच्यात पडायला पैशाच्या पैसे महाराज लोक.
महाराजांनी जर आपापल्या पदाने वागले तरी होऊ शकत नाही, पण पैशाच्या लोभाने माणसं काही करू लागले. याच्यात गुरुजीने एक विषय सांगतो. गंगापूरचा मारू स्वतःच कारखाना स्वतंत्र, त्यांनी 1,00,000 रुपये चांदीचे गुरुजी पुढे ठेवले. ती घ्या आणि बांधा काहीतरी थोडं नाव. गुरुजी बोलले नको, गळतं म्हणजे हिथं बसता येईल, तिथं गळा हिथं बसता येईल. नाही पण प्रमाण म्हणजे नाही गुरुजी पोराला बसा नाही म्हणजे होते. माणूस प्रमाण बोलतो काय सांगाल तू, पैशाला कोलटीन भुलत असते. मी काय कोलटे नाही काय, उचल पैसा हा. तरी तर थोडं प्रमाण कोण रे पोरा आण घासल्याची पेटी आणि काळीच पीठ आण ओततो ह्याच्यावर उचलतो का नाही म्हणजे. काय सांगा बाळ, लई मला वाटतं कधी संपण की मला बघून सुद्धा वाटना. लाजच ना तुमच्यावर नाही. कसं वातावरण किती बिकट झालंय, आणि त्याच्यामुळे गौ हत्या, बाल हत्या, स्त्री हत्या, चोर कर्म आणि कोणाचा वर्णाश्रमाचा पद न राखणं. आणि हे आहे वर्णशंकर. आणि हे वर्णशंकर भगवंतांनी सांगितलं. काय वर्णशंकराबद्दल भगवान सांगितले, जे वर्णशंकर करेल त्याचा नाश होत असतो. मग आता हे रोग कशाचा आलाय, वर्णशंकरच आहे. पवित्रता असं रोग कसं येऊ शकेल. म्हणून कुठं काय नित्यकर्म चाललाय. नीट लक्षात ठेव. बाकीचा विषय मनातून काढून टाक. नित्यकर्म नित्यनियमित कर्म केलं पुण्य होतच. त्याचा अभाव जर झाला तर पाप होतं हे म्हणणं चुकीचं आहे त्याचं. म्हणून निषिद्ध कर्माने पाप होतंय, नाही केलं नित्य नियमित कर्म तर पाप होतंय. म्हणून अभावापासून भावाची उत्पत्ती होत नाही असं त्याचं खंडन करू लागले शंकराचार्यांनी हे सांगितलं. पुन्हा इस रीति से नित्य नैमित्तिक कर्म का पाप की अनुत्पत्ति फल नहीं. म्हणजे अशा रीतीने नित्य नियमित कर्म नाही केलं तर त्याची पापाची उत्पत्ती होते हे त्याचं बरोबर म्हणणं नाही. किंतु नित्य नैमित्तिक कर्म से बिना भी पाप की अनुत्पत्ति सिद्ध है. नित्य नियमित कर्म जर नाही केलं तर पापाची उत्पत्ती आहेच की. नित्य नियम नाही केलं माणूस काहीतरी वागतोच की. नित्य नियम कर्म जर नाही केलं तर पापाची उत्पत्ती होतीच ना. कशामुळे अनुत्पत्ती असं आहे. मग नित्य नियमित जर नाही कर्म केलं तर पापाची उत्पत्ती होत नाही असं तो जे मानला होता ते. याते नित्य नैमित्तिक कर्म का जो स्वर्गरूप फल अंगीकार नहीं करे तो कर्म निष्फल होवेंगे. आता नित्य नियमित कर्माची उत्पत्ती त्याच्यापासून पाप होत नाही असं जर म्हणलं तर असंच आहे ना. मग ठीक आहे पाप होत नाही, पण नित्य नियमित कर्म कशी प्राप्त होती, स्वर्गाची. म्हणून कारण नित्य नियम कर्म एक तप आहे आणि त्या तपाने माणूस स्वर्गाला जातो. नित्य नियम कर्म पूर्ण आचरण नाही ना. हरिपाठ म्हणणं, पूजा करणं हेच नित्य नियम. तिनका बोधक वेद भी निष्फल होवेगा. आणि वेदाने जे सांगितलं की नित्य नियमित कर्म केल्याने मोक्ष होतं हे वेदाचं म्हणणं सुद्धा निष्फल होईल. आणि वेदाचं म्हणणं निष्फल नाही. माणूस कोणी बोलत असतंय मनात परिणाम करून घेऊ नये. कोणीसार माणूस बोलतंय, माणूस म्हणलं की कुठेतरी जावं हे बोलणं. तसं मी बोलून गेलो विचार करू नको, चिंतन घे लक्षात. याते नित्य नैमित्तिक कर्म से भी स्वर्गफल होवे है. म्हणून नित्य नियमित कर्माने सुद्धा स्वर्गाचं फल प्राप्त होतो, स्वर्ग मिळतो. और पूर्व कहा जो जन्मांतर के जो काम्य कर्म है तिनका इच्छा के अभाव से फल होवे नहीं. आता हे तुझं म्हणणं चुकीचं आहे. पूर्वी केलेले कर्म त्या कर्माच्या फलाची इच्छा नाही, मग त्या कर्माचं फल होत नाही हे सुद्धा त्याचं म्हणणं बरोबर नाही. सो वार्ता भी बने नहीं. आलं ते तुझं म्हणणं बरोबर नाही. काय ते कारण कर्मरूपी बीज से 2 अंकुर उत्पन्न होवे है. लक्षात ठेवा. कर्म केल्यानंतर
कर्म म्हणजे आता ते तीर्थाला जाणं किंवा पाप करणं, गायी मारणं, बकरे खाणं, दारू पिणं, हे असं जे पापाचे कर्म आहेत त्याचे 2 अंकुर उत्पन्न होतात. एक कोणता अंकुर फार लक्ष महत्वाचं आहे, एक वासनारूपी अंकुर आणि भोगरूपी अंकुर. तर वासनारूपी अंकुर तुम्ही जिंकू शकता, पण भोगरूपी अंकुर जिंकू शकत नाही. हे पुढे येईल आता विषय. माणूस किती गोड आहे. आपल्या कथा थोरांचं उदाहरण पाहती ते पांडव अखंड वनवासी, पण त्या हातशी राहायचं नाही. सब पांडवाला कोणत्या का रूपाने होईना अरण्य पण भोगावं लागलं, पण भगवंताला विसरलं नाही. म्हणून भोगामध्ये 2 अंकुर आहेत, एक वासनारूपी आहे आणि एक भोगरूपी अंकुर. भोगरूपी अंकुर कोणतेही कर्म कर, कर्म कोणतेही कर, त्या कर्मात 2 अंकुर आहेत, एक वासना आणि एक भोग. तर वासनारूपी अंकुर तुम्ही जिंकू शकता, पण भोगरूपी अंकुर जिंकू शकत नाही. आता समजा तुम्हाला कर्माने स्त्रीदेह प्राप्त झाला, ती कर्माचं फल आहे तुमच्या, पण वासनारूपी अंकुर तुमच्या मनात आहे का नाही? वासना, ते वासना परमार्थ केलं वासना नाहीशी होईल, आणि ती वासना नाहीशी झाल्यामुळे भोगाचा परिणाम तुम्हाला होणार नाही. हे बारीक सूक्ष्म आहे. आता हे देह कसे प्राप्त झाले सांगा. याच्या कर्म स्त्रियांचा देह 100 पटी पुरुषाच्या देहापेक्षा 100 पटीनं पापाचा अधिक आहे. त्यांच्यासारखं पाप नाही, तरी पण त्याच्यात जनाबाई, मीराबाई, सखुबाई, काळू, पात्रा, गार्गी, शबरी महिन्याची केवढ्या विभूती झाल्या. जनाबाईला भगवंताने आंघोळ घातली, जनाबाईचं नहो घातलं, जनाबाईचे कपडे धुतले. मग ती जनाबाई का महात्मा? मग वासना सगळे तिथं ठेवले का नाही? तिचे स्त्रीत्व बदलले का? देह बदलला का? पण मन भगवंत रूप झालं का नाही? म्हणून भोग कर्मामध्ये कर्म केलं 2 प्रकारचा अंकुर असतो, एक भोग आणि एक वासना. अरे गुरु मला चांगलं सांगायला लावावं लागलं, मग फोनवर बोलतोय ना. एक तो वासना और दूसरा अदृष्ट आहे ना. आता सांगितलं त्याचा विचार. धर्म म्हणून तुका म्हणे अवघ्यावरली वासना आता नारायण दुसरं. म्हणून रे बाबा रे, वासना एकच ठेवा. इच्छाचे जवळ हरीचे चरण, सर्व नारायण देतो अशी वासना ठेवा. आणि ही भोग जे असणार आहे ते भोगून वासनाचं चिंतन करत असताना भोगात परिणाम होत नाही. धर्म अधर्म का नाम अदृष्ट है, शुभ कर्म से तो शुभ वासना और धर्म रूप अंकुर होवे है. चांगलं वागल्यावर चांगलीच वासना, आणि वाईट वागल्यावर वाईटच वासना. और अशुभ कर्म से अशुभ वासना और अधर्म रूप अंकुर होवे है. होतेच का नाही सांगू का तुला? थोडं लक्ष घेते का? लबाड झबाडीनं केलेला प्रपंच त्याचं वाटून होत असतो. 2 दिवस शोभतं त्याचं, पण केलेलं पापाचं कर्म भोगावं लागतं. एवढे मोठे दुर्योधन जे राहिलं का त्याचं काही? 101 होते ना भाऊ कौरव, राहिलं का त्याचे वंश तरी राहिला का? हे आपल्याकरता घ्यायचं असतं, पण सांगावा कोणी? पैशाच्या मागं लागले नाही ते कुठे करू लागले, त्याचं असे होणार आहे. शास्त्राचा निर्णय, आमचा शाप नाही, शास्त्राचा निर्णय आहे. त्याला ते जे कर्म झाले तेच चला. म्हणून पापाचे फळ आहे का नाही? अग सांगतो एक अंतिम वय. आगा रोग काय रोग आहे? आवडे जळी परी भोगी अदृष्ट करू. गरीबाला गरीब वाटते, आवडते का? रोग आवडतो का? पण भोगल्याशिवाय गती आहे का? आता हे सगळे रोगळे मिळले त्यांचं अदृष्टच आहे. शुभ वासना से तो आगे शुभ कर्म में प्रवृत्ती होवे है. आता जे कर्म केलं, शुभ कर्म केलं, त्याला पुढं निर्माण होतो, त्याला सदाचार होतो, यज्ञ याग जप तप हे सगळं करावं वाटतं त्याला. थांब येऊ दे चालेल. आले कडे चला. और
धर्म से सुख का भोग होवे हे. आणि धर्म केल्यावर अरे काय सांगतो मला, धर्म करा त्याने देव येतो घरा. धर्म पांडवणी केला अंगी देव राबवला. हे धर्म झाला. धर्म म्हणजे काय, आपलं एक नियमाप्रमाणे आपण कोणी जातीच्या नियमाने एक वागायचं आणि आपल्या शक्तीनुसार आलं गोर गरीब त्याला अन्नदान करायचं. ब्राह्मणाला आपल्या जवळ काही असले 2 रुपये द्यायचे. साधुसंत आले त्यांची सेवा करायची. हे आहे धर्म. या धर्माने शुभ वासना होते आणि तो पुढच्या योग्य ठिकाणी राजाच्या कोळ्यात संतांच्या कोळ्यात देव लोकांना जातो. धर्म केलेल्या लोकांचा विचार. म्हणून तर तुकोबारायांची पाळीचं हे पीठ दान धर्म करावा. तुकोबारांनी काय शिकायचं त्याच्यातून, तुकोबारांनी दान धर्म करायचं काय शिकायचं तुम्ही त्याच्यातून. पाळीचं पीठ भरून द्यावा. आणि तुमच्या पीठ असले तरी एवढीच वाटतं ते बी काही वाढत तर नाहीच नाही किती. म्हणून विषय कर्म होत चालला. शुभ कर्म जर केलं तर योग्य रीतीत होते. अशुभ कर्म केलं तर मग ती काय नको मग सांगून गेलो. आज सांगून सारखा विषय नाही पण गुरुजी सांगून घ्यायला लागलेत. आज बोलणं बंद होतं माझं, त्रास होत होता ना, आता बरं आहे. इस रीति से अशुभ वासना से अशुभ कर्म में प्रवृत्ति होवे है ना. अशा रीतीने अशुभ वासना वाईट वासना असल्याने वाईटच इच्छा होते, वाईटच कर्म करते. और अधर्म से दुःख का भोग होवे है. ठरलेलंच आहे. वाईट वासना झाली ते वाईट वागल, अधर्म होईल, त्याच्यापासून काय दुःख होईल. मग मी सगळं सांगून गेलो. आंधळ्याचं कसं पाप, बहिऱ्याचं कोणतं पाप, मुक्याचं कोणतं पाप, हाताचं कोणतं पाप, पायाचं कोणतं पाप, हे सगळं सांगून गेलो. मध नाही हात ना पाय बाई सगळं जाळ्यावर शरीरात जाल का. या हाताने भजन केलं नाही, हाताने पूजन केलं नाही, या हाताने दान धर्म केलं नाही, मग ते हात तोडून टाकतो देव. चला कोणती गोष्ट तीच आहे. इस रीति से वासना रूप और अदृष्ट रूप अंकुर कर्मरूपी बीज से होवे है. म्हणून अशा रीतीनं वासनारूपी अंकुर आणि बीज रूपी अंकुर कर्मापासून निर्माण होतो. कर्मापासून 2 अंकुर होतात, एक वासनारूपी अंकुर आणि एक भोगरूपी अंकुर. वासनारूपी अंकुर तुम्ही जिंकू शकाल, वासनारूपी अंकुर तुम्ही जिंकू शकाल, पण भोगरूपी अंकुर तुम्हाला बदलता येणार नाही. नाथराय म्हणतात, तुकोबारा नाथराय म्हणतात, अद्रष्ट आधीन असे हे शरीर अद्रष्टाच्या आधीन आहे. तेच आली हरिहर, नीट ऐकायचं, तेच आली हरिहर अन्यथा न होय अनुमात्र हे वेळशास्त्र संमत. तिथं हरिहर विष्णू आणि शंकर जरी आले तर भोग त्यांना नाही करता ते न्याय येईल म्हणून. पण वासनारूपी अंकुर मात्र तुम्ही जाळू शकता. वासना जर असेल सद आचार नाही, वासना सद होते. याच्या बाहेर असं वासना आता काय विस्तार करायची गरज नाही. म्हणून कर्मामध्ये किती प्रकार आहेत, 2. कोणते, निषिद्ध आणि विहित. हा विहित आणि निषिद्ध कर्म. आणखीन त्याच्या पुढे चला. आता विषयावर चाललाय विषय, चालू विषयावर बोलायचं आहे. वासना रूप आणि वासनारूपी आणि भोगरूपी. मग वासनारूपी पुरुषार्थ तुमचा जिंकायला, पण भोगरूपी फल तुम्हाला बदलता येत नाही. आणि हे दोन्ही कशामुळे आलं ते तुमच्या अंगावर, त्याला पाठीमागे हे दोन्ही कशामुळे आले, वास आहे ना. काय करावं रे, साधून तर ऐका मजा आहे झालं. हा 3 विषय. वासना रूप अंकुर का तो उपाय से नाश होवे है ना. और अदृष्ट रूप अंकुर का फल की उत्पत्ति से बिना किसी प्रकार से भी नाश होवे नहीं. काही करा. आगा ओव्या बघ माऊलीचे 2-4 ओव्या सांगतो. भोगरूपी अंकुर बरोबर का. वासनारूपी अंकुर तुम्ही सद वासनेने सद आचरणाने साधूंच्या विचाराने वासनारूपी अंकुर जिंकू शकाल नाही, करू शकाल. पण भोगरूपी अंकुर दृष्टांत दिलं माऊलीनं. हिंग काय, हिंग घाणीला त्रासला का. हिंग एक वस्तू आहे ना, त्याचा वास येतो, ते त्रासला का.
बरं ते नाही तुला कळायचं. बरं दुसरी सांगतो. साळीचा कण ते साळीपणाने उगवल का गव्हाच्या रूपाने उगवल? तसं केलेले कर्म त्यावर पण त्याला भोगावंच लागतं. त्या दृष्टांत मला न पिटे धुतलेल्या काळे गोरे पण, काळेपणा आणि गोरेपणा. गोऱ्या लोकांना वाटलं काळं होऊन, काळे लोकांना वाटलं गोरं होणं शक्य आहे का? काळं आणि गोरं हे तुमच्या कर्माचं फळ आहे. म्हणून भोगरूपी अंशामध्ये तुम्हाला बदल करता येत नाही, पण वासनारूपी जे दुसरा अंकुर आहे त्याच्यात मात्र तुम्हाला बदल करता येतो. त्याच्यात तुम्हाला अनेक साधनं आहेत. हो, काय तुकोबाराय म्हणतात, म्हणा वासनेला आवरायचं, म्हणा नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासाला, काळाच्या ओढी पडली बाजेवा, सोडवलं तेव्हा कोणी सोडित नाही. सोडवलं कोणी, पाठीची बहीण शेजारची कामी दूर राहत, ते सगळं दूर. आणि कसं रे तो का म्हणे, तू सोडून कोणी एका चक्रपाणी वाचून या. मग ह्या चक्रपाणीचे जर तुम्ही चिंतन केलं तर वासना होत नाही. आणि हे जर सोडलं तुम्हाला वासना, तुम्ही आता तुमच्या मनाला विचारत बसा. पण भोगरूपी म्हणून रे नरदेहामध्ये हा पुरुषार्थ आहे. नरदेहामध्ये वासना जिंकायची जरा. आणि नरदेहाचा काय भोग, श्रीमंतीचा भोग, गरिबाचा भोग काय खरं ना. हे भोग केले कर्म झाले त्याचे भोग आले. सांगू का मी आयुष्यात आणखीन असाच आहे. आणि माझा भोग कष्ट करून मिळालाय. एकाच नारळाच्या एकाच पाण्यावरचं आयुष्य माझं आजपर्यंत अशाच रीतीत गेलं. आता कोणी म्हणे कसं असेल काय तुम्ही म्हणा, पण आयुष्य असंच गेलं माझं आजच्या आयुष्यात. आज तुमच्या समोर आहे. आणि माझ्या भावाचं आयुष्य मरेपर्यंत कष्टात गेलं आणि सगळं दुःखात गेलं. सांगू वाटत नाही गोष्टी, कुणाला सांगाव्या. त्याच्याच फळाचे पुढे जन्मलय काढतं. म्हणून भोगाच्या कर्मात टाळा देता येत नसतो. वासनारूपी अंकुराला मात्र जिंकता येतात. चल आता लोकव्यवहाराने बोलावं लागतं, पण भगवंतांनी जे कर्म केले त्यात काय बदल होतच नाही. कोणी शहाणं म्हणा, वेड म्हणा, ईश्वराने संकल्प जे केलं त्याच्या कर्म त्यात बदल होऊ शकत नाही. आणि त्यात बदलच जर झालं तेच होऊन बसतं मग. हो चला. अशुभ कर्म से उत्पन्न हुआ जो अशुभ वासना रूप अंकुर है, ताका तो सत्संग आदि को पायते नाश होवे. अशुभ वासना आहे. दारू पिणं, गांजावरणं, रंडीबाजी करणं, जुगार करणं हे सगळे अशुभ वासना. पण याची निवृत्ती मात्र संत सांगते होते. आता आपल्याकडे येणार किती शहाणे असतील, किती बदललेत. ज्ञानोबा तुकोबाराची शक्ती आहे. काय केलं नाही यांनी. ही काकानं मरुस तर मारायचा लोकाला. मंत्र्याच्या स्वाधीन लवकरी मंत्री असे बोलत नसते, त्या हस्ते पर हस्ते काटा काढत असते. आणि त्यातलाच हा एक काका आहे. पण सगळं सोडून दिलं की नाही, ही त्याचा परिणाम आहे. म्हणून भोगरूपी अंकुर टळत नाही, वासनारूपी मात्र वासना टळते. ते संगतीने सद्विचाराने. माणसाला कळत नाही. पाप गुरुजी म्हणत पाप सुटत नाही, जन्म म्हणून चुकत नाही, यम फटके दिल्याशिवाय राहत नाही. आमच्या गुरुजीचं बोललं पाप कर्म सुटत नाही, पुन्हा जन्म मरण चुकत नाही, आणि यम धर्म फटके दिल्याशिवाय राहत नाही. हे ठरलेलंच आहे. तुम्ही माना किंवा न माना. म्हणून सद्वासना निर्माण होते. चला त्याला शुभ इच्छा म्हणायचं, त्याला सद्वासना म्हणायचे. और शुभ कर्म से उत्पन्न जो हुई शुभ वासना, ताका कुसंग आदि कंते नाश होवे. हा म्हणून तर एक ववे माऊलीची ववे अर्थ सांगतो. एक कोणतं तरी रोप टाकलं, एक कोणतं तर मिठीचं रोप म्हणा, कोणतं एक रोप टाकलं आणि ती कवळं तोपर्यंत लुसलुसीत दिसतं.
हाँ बोधे रूपले माया मागणी संगरले साधू शांती नागवली हिने करवली बोधाचे रूपे लुचले. सत्संगात आहे नुकतीच लागलाय आवडायला लागलं पण कुसंगतीत गेलं त्याचे परिणाम आहेत त्याला सांगितलं. मग ही माया मागणी संगरले साधू शांती लागवली. साधूच्या संगतीत असलं थोडं शांत राहतं का नाही तिकडे गेलो शांत राहतो का की बोधाचे रूपी लुचली नाही. हे नुकताच विचार कळू लागला की ह्या मागणीनं देहबुद्धीनं लगेच रोपाचे ओटेशनचे खोलले. असं आहे. आणि आणखी एक तुकडा आहे ज्ञानोबाराचा म्हण ना चला म्हणून हा रामकृष्ण आहे. म्हणून संतांच्या संगतीने संस्कार अशुभ नाहीसे होतात. संत जे शुभ संस्कार ते संत संगती रहित असलं त्याचे शुभ संस्कार कमी होतात नाहीसे होतात. संतांच्या संगतीने आरोग्य संस्कार कमी होतात नाहीसे होतात. आणि संत संगती वाचून त्याच्याजवळ संत संगती ज्ञानेश्वरी वाचायची ही वाचायचं जप करायचा आणि दुसऱ्या संगती ही सुटून जातं. शास्त्र में जितना पुरुषार्थ कहा है तासे प्रवृत्ति की हेतु जो वासना ताका ही नाश होवे है. हो आता शास्त्रामध्ये अरे परमार्थ कर जन्मरण सुचील अविनाश सुखाची प्राप्ती होईल एम धर्म नाही जायचा तर अविनाश सुखाचा पात्र होतील असं जे संत संगतीने विचार येतात ते विचार मावळले जाते इतराच्या संगतीनं. म्हणून पुरुषार्थ भी सफल है और भोग का हेतु जो अदृष्ट ताका नाश होवे नाही. आता पुरुषार्थ परत होईल मन भगवंतरूप होईल. मन भगवंतरूप होईल सांगतो थोडं चरित्र लाका कोण त्याचं बघून काम केलं का नाही. चोकवाराचे ढोर ओढले का नाही. चोकवाराचे बाळून पण केलं का नाही. कुंभाराची गाडी बी घोडं लागलं का नाही. नराज सौंदर्याला घोड फुंकू लागला का नाही. धंदे सुटले का. देव सगळीकडे आहे का नाही. काय कारण आहे सद्वासना ही कथा नाही घटना इथे. आजही त्या योग्यतेची महात्म्य आहेत पण आपल्याला लक्ष येत नसतं. चला आणि ह्याच्या विरोधात काय सांगायचं हलके विषय. म्हणून वासनारूपी अंकुर जिंकण्याचा अधिकार तुम्हाला आहे. भोगरूपी अंकुर बदलण्याचा तुम्हाला नाही. म्हणून याते फल दिये विना कर्म की निवृत्ती होवे नाही. मात्र जगसत्य बुद्धीचा विषय चालू आहे का पण फल दिल्याशिवाय कर्माची निवृत्ती होत नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धचा हरी कृपे त्याचा नाश झाला. चला याच्यावर एक अभंग तो माऊली तर खूप परीस गवारा सागर कर्म निर्वंश झाले सगर भिल्ले विनिले सारंगर झाला सहस्रनाम परत. तरी घोडाचा मालक पण त्याला त्या वालीने पहिलं मारलं होतं रामाच्या अवतारात वाली रामप्रभूने तो झाला कृष्ण आणि त्या कृष्णाचे वाली झाला शिकारी आणि त्याने बाल मारला तावती मिळाला. केले कर्म झाले कोणाचं या तुझं कुठं रे 1.5 दिवसात एवढं त्रिभुवनाचा मालक पण कर्माला चुकलाय का. पण जग सत्याचं बुद्धीवर का साधक कसे शिकवतात. म्हणून गुरुने सांगा बोलणं बिनचूक वागणं बिनचूक समजून बिनचूक. आजही त्या योग्यतेची महात्म्य आहेत आपल्याला घरात नसते कळत. सांग की नारायण डॉक्टर काय चुकतंय तेवढं कितीतरी चुकायचा. मग ते कुठं राहतात नाही का महात्मा. आज बी आहेत का नाही तसे पण बोटावर मोज नाहीत कसे बाकी असे जगे किती बी आहेत. यह वार्ता जो शास्त्र में कही है तासे भी विरोध नहीं. हे शास्त्रामध्ये वार्ता सांगितली ती तासे भी विरोध नहीं. त्याचा विरोध नाही. जे सांगितलं ना निश्चित कर्म फल भोगावं लागेल. सद्वासना आवरल्यावर त्याला देवरूप होता येईल. इस रीति से अज्ञानी को फल भोग विना कर्म की निवृत्ति बने नहीं. कोणाला कळतंय का शेवट कसा निर्णय केला. इस रीति से अज्ञानी को फल भोगने विना गति नहीं.
मग ज्ञानाला सगळं देवच आहे, तिथं भोग्य भक्त कुठं राहिला? ज्याला स्वतःच्या स्वरूपाची ओळख झाली तिथं भोग्य भक्त नाही, ते जन्म मरण नाही. एका संचित प्रारब्ध क्रियमान हे तो भक्तच नव्हे जा, पण ज्ञानी महात्मा. आणि हे अज्ञानी पुरुषाला भोगावंच लागतं, राजा झाला तरी. और ज्ञानी को तो भोग से बिना भी कर्म की निवृत्ति बने है. हाँ, साहित्य कारण भोगावतून ते कर्मच निवृत्ती होती ज्ञानी पुरुषाला. कारण कर्म और कर्ता तथा फल परमार्थ से तो है नहीं, संपलं की. किंतु अविद्या से कल्पित है. बघ आता तू सांग, याचा विस्तार सांग बरं. कर्ता कर्म भोगता हे अज्ञानामुळे ना, अविद्यामुळे ना. ह्याची अविद्या निवृत्त झाली ना. मग अविद्या निवृत्त झालं, कर्म भोगता कुठे राहिलाय? अविद्याचं कार्य द्रष्टा, अविद्याचं कार्य प्रमता प्रमाण प्रमेय, अविद्याचं कार्य ज्ञाता ज्ञान नाही, हे अविद्याच आहे. आणि अविद्याच निवृत्त झाल्यावर त्रिपुटी नाही झाली. त्रिपुटी नाही झालं, प्रारब्ध कुठे, कर्म कुठे, संचित कुठे? मग ज्ञानी पुरुषाला कुठलाच भोग नाही. त्याचा व्यवहार तुम्ही पाहता, त्याची समजुतीच्या दिवशी त्याला भोग कुठलाच नाही. अविद्या का ज्ञान विरोधी है. म्हणून अविद्याचं ज्ञान मात्र विरोध. म्हणून ज्ञानाशिवाय गती नाही, हा सिद्धांत होता. याते अविद्या कल्पित जो कर्माधिक है तिनका भी ज्ञान से नाश होवे है. जमलं का? स्वप्नातून जाग झालं, काय राहील? स्वप्न आहे तोपर्यंत काय नाही होईल. स्वप्न आहे तोवर काय नाही होईल. आणि जाग झालं काय राहिलं? म्हणून उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरी आता, भावी चरणी ठेवा माता, चुकवी वेता जन्म मरणाचा. उठा जागे होता, मला उठा म्हणते. तुम्ही झोपेमध्ये अज्ञान नव्हत्या झोपेत आहेत, जाग व्हा, भगवंत चिंतन करा, मग मजा आहे. म्हणून अविद्या निवृत्त झालं, बघ काय राहिलं का? अविद्या नाही झाली तर राजा झाला तरी आणि गरीब झाला तरी मग जसं कर्म केलं तसं भोगावं लागेल का नाही? सांगू का एक उदाहरण मोठेच गमत आहे. अविद्या नाहीशी झाल्यावर भगवंत पोटावर आले, पण पाणी पाजायला एकही पोरग नव्हतं. आज्ञान ठेवून हे कार्य केलं असंच होत असतं. 4 पुत्र दशरथ आणि ते एकही नव्हता. आणि ते 4 पुत्र प्रभूचे अवतार हनुमानजी सगळे पण का सकाम कर्म आहे. अविद्या निवृत्त झाली नव्हती. अज्ञान होतं आपल्याकरता, अज्ञान होतं म्हणून अज्ञान असून परमार्थ केलं फजीची अशीच होती. आणि त्याला लोकांना सुद्धा मला माहीत आहे, पण ते मी सांगत नाही. आता कोणते साधू जगात होऊन काय त्याची फजी झाली आणि गुरुजींनी त्यांचा उद्धार केला झाला. जैसे स्वप्न विषय निद्रा से जो पदार्थ प्रतीत होवे हैं तिनका जागृत विषय निद्रा की निवृत्ति से अभाव होवे. ठरलंच की नाही. तैसे अविद्यारूप निद्रा से प्रतीत जो होवे हैं कर्म कर्ता फल तिनका भी ज्ञान दशारूप जागृत विषय अविद्या की निवृत्ति से अभाव होवे हैं. इसलिए हमारा ग्रंथ सफल आहे. म्हणून वाचून ज्ञानेवी उपाय करशील. त्याला एकच सांगितलं माझे गुरु, एकच सांगायचं गंमत सोपं. भूक लागली आणि टीव्ही बघत बसला, भूक जाईल. पैसे मोजत बसला, भूक जाईल. कसं जेवावंच लागेल. तसं स्वरूपाची ओळख करून घेतली तरच हे दुःख नाही होईल, नाही तर काहीच होणार नाही. मग यज्ञ कर, जप कर, तप कर, काय कर झालं हे करून घे. ह्याच्या म्हणून साधू बोध झाला. हरिपाठ हे आहे का नाही? मग साधू बोध म्हणजे स्वतःची ओळख झाली म्हणजे तो बोध झाला. अज्ञान नाहीचं झालं. अज्ञान नाही झालं काय राहतंय? स्वप्न जाग झालं, स्वप्नातलं काय राहतंय? हां, म्हणून जो पण अज्ञान आहे तो पण सत्कर्म जरी केलं तरी दुःख टळत नाही, फक्त भोगामध्ये फरक होईल. पण ज्ञानानेच मोक्ष होतो. वासनारूपी जिंकायला काय साधन आहे? वासनारूपी जिंकायला काय कर? ज्ञान. इथं येतं रे, कारण वासनारूपी ज्ञानाशिवाय अंकुर नाहीच होत नाही. समजा आता अनुभव करा तुम्ही म्हणत असाल कधी कधी अंत्यकरण दर्शन झाल्यावर त्यात सत्व राहिलं का? वासना होती का? संपलं की आहे का नाही? का वासना होत नाही?
त्या सत्व नाही म्हणून, का वास्तवत नाही त्या अस्तित्व नाही म्हणून. मग ज्ञानाशिवाय मजा आहे का? मग ज्ञानाला काय शिंग फुटतेच काय? का ज्ञानाला काय भाकर वर जावलं की काय करावं त्या ज्ञानाला? डोकं जागे ठेवायला साधूचे विचार, त्याला दुसरा मार्गच नाही. चला, मला आज खरंच वाटलं सारखा मी चिंतन सांगू शकत नाही, पण गुरूंची कृपा बघ कसं आहे. मी मग फोनवर सुद्धा बोलता बोलतो, मला बोलता येईल बघ गुरुजी कसे चिंतन सांगतात. मी लक्ष ठेवा रे, बघ काय नाही बघा. चला, ज्ञान विना अभाव होवे नाही. ज्ञानाशिवाय कर्माचा अभाव होतो. कारण गर्भिणी मारली गर्भ मेलाच की, तसं अविद्या ही गर्भिणी आहे. अविद्यामुळे कर्म अशोभ सगळं होतं, म्हणून अविद्या निवृत्त झाली सगळं नाहीच होतं. अविद्या कशी निवृत्त होईल? अविद्या निवृत्त कशी नाही होईल? ज्ञान. ज्ञान कसलं स्वरूप. चला, और इच्छा के अभाव से जो कर्म का फलभोग होवे नहीं तो ईश्वर का संकल्प मिथ्या होवेगा. आणखीन एक मोठा मुद्दा सांगितला. कर्माचं फल दुःख, त्या दुःखाच्या फलाची इच्छा नाही इथपर्यंत आला. पण तुझ्या कर्माचं फल ईश्वर देणार आहे. तिथे काय करशील? तू जे काही कर्म केलेत त्या कर्माचा दाता फल देणारा तो ईश्वर आहे. मग ईश्वराचा संकल्प खोटा होईल का? सगळ्याला वाटतं, पण तुझ्या कर्मानुसार ईश्वराने तुला ठेवल्यानंतर किती गंमत आहे जीवाची. झालं उगीच तर म्हणून म्हणून तुकोबारा होता, देह असो माझा भरतो ठेवी, पण चित्त तुझे पाय असू दे. माझा देह जसं कर्मनुसार ओघ असेल तिथं होऊ दे, पण चित्त म्हणतात तुझ्या पाय ठिकाणी. तर वासनारूपी आवरतं, आणि वासनारूपी आवरले की ज्ञान होतं. ज्ञान झाले की कर्म नाही, धर्म नाही, अविद्या कच नाही. काय ते फलभोग विना अज्ञानी के कर्म की निवृत्ती होवे नाही. कोणाची? अज्ञानी है ना. मग अज्ञानी जीवाला फल भोगावाच लागतं. अज्ञानी पुरुषाला का भोगायचं नाही रे? तो देहाचा द्रष्टा आहे, प्रारब्ध देहाचा आहे. त्या देहाचा प्रारब्ध कसं असेल तसं असेल, तो आपल्या महिमेत आहे. यह ईश्वर का संकल्प है. म्हणून ईश्वराचा संकल्प आहे. केलेल्या कर्माचा भोग भोगावंच लागतो. मध लागे दुःख व्हावे, आगा रोग काय रोग आवडे पण भोगू दे. कशामुळे? त्या मागा सर्व शक्तिमान दयाघन त्याने ठरवले तुझ्या कर्माचा ज्ञाता तो आहे, तुझ्या कर्माचा ज्ञाता तो आहे, आणि त्याने तुझ्या कर्माचं फल अगोदरच लिहून ठेवलंय. आणि त्याच्या ईश्वराच्या संकल्पाला बदलणं शक्य आहे का? अज्ञानी जीवाला भोग नको, ही पाहिजे ती पाहिजे, पण अशी धडपड आहे. गुरुजी म्हणत होते आम्हाला की संसारिक जीवाला श्रीमंत होण्याची पळापळी आणि पारमार्थिक जीवाला महाराज होण्याची पळापळी, हे दोन्ही मूर्ख आहेत. ह्याच्या प्रश्नाला यश येते का? याच्या मनोगत पूर्ण होते का? अज्ञान दी सोडून ही महाराज कुठवर होईल? म्हणून दोघंच जीव दशत आहेत. मग एकच ज्ञान मिळवायला पाहिजे. जो इच्छा के अभाव ते करे कर्म का फल होवे नहीं तो ईश्वर का संकल्प मिथ्या ही होवेगा. है का नाही? और सत्य संकल्प ईश्वर है. यह वार्ता शास्त्र में प्रसिद्ध है. शास्त्राने सांगितले ईश्वराने जी ठरविलं त्याचा सत्य संकल्प आहे. ईश्वराच्या सत्य संकल्पानुसार. म्हणून तर प्रत्यक्ष पांडवावर भगवंत होते का नाही? आणखी काय पाहिजे? पण भोग चुकला का? कृष्णाला अनेक करता आले, डोंगर हातात धरला, अग्नी गिळला, नाही त्याचे काम केले, पण ते पांडवाचा वनवास का चुकवला नाही? काय कारण नाही? म्हणून पाहते ते पांडव अखंड वनवासी परित्याग शिरा ऋषी
न म्हणून भगवंत असल्यामुळे त्याला सुख दुःख नाही. आणि दुर्योधन गाजर होता पण अग्नीत टाकल्यासारखा होता. तसं ही जीवदशा असते झालं. ही शास्त्र कर्मणुकीचं नाही, ही शास्त्र हुशार व्हायचं नाही, ही शास्त्र साधूचं घर काय, आपलं सुखाचं ठिकाण काय, आपलं निर्धाराचं कर्तव्य काय हे सांगणार आहे. याते इच्छा के अभाव ते पूर्व करे काम्य कर्म का फल होवे नहीं, यह वार्ता विरुद्ध है. हे तुझं म्हणणं कसं आहे ना? कसं आता कसं नंबरावर घेतली गाडी. शहाणे लोक बोलत नाहीत आणि एकदा सुरुवात केली त्याला शिल्लक ठेवत नाहीत. मग काम्य कर्माचं फल कसं रे? तुझं म्हणणं विरोध आहे झाला. कोणत्याही कर्म केलं भोगावं लागेल. एक स्वरूपाची ओळख झाली तरच सुख आहे. मग ते निवणे जेव्हा आपला तो एक ते निवणे जेव्हा ये ते माईक नाही अजाणती. तुकोबाराचं खरं का तुमचं खरं? विचार सागर सांगता येत असतो, विचार सागर कळत असतो, पण विचार वर्म कळत नसतं. चला. जो इच्छा के अभाव ते ही काम्य कर्म फल नहीं होवे तो अशुभ कर्म का फल किसी को भी नहीं हुआ चाहिए. आता काय का नाही, काम्य कर्माचा अभाव फल होणार नाही. तसं अशुभ कर्माचं फलाचा इच्छा आहे का? मग त्या फलाची इच्छा नाही पण फल तर काहे ते अशुभ कर्म का फल दुख है ताकि किसी को भी इच्छा है नहीं. याते ज्ञान विना कर्म के फल का अभाव होवे नहीं. बस निर्णय झाला ना. फल मजरागी दुःख व्हावे ऐसे कोणी भयविना जीवे. परंतु सगळ्याच्या माथ्यावर चिंता नावाचा शोक नावाचा आग्नेय त्रिविध दुःखापैकी एक आग्नेय. म्हणून स्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय दुःखाची निवृत्ती होतच नाही. कर्माच्या फलाची इच्छा नाही म्हणणं हे तुझं कसं चुकीचं आहे. कर्माचं फल देणारा ईश्वर आहे. ईश्वराने तुला जसं ठेवलं तसं जावं लागतं. ठेवल्यानंतर और जो पूर्व कहा जैसे कर्म के अनुष्ठान काल में जो इच्छा रहित पुरुष है ताकू कर्म का फल वेदांत मत में अंगीकार नहीं करा, तैसे कर्म के अनुष्ठान से अनंतर भी जो पुरुष की इच्छा दूरी हो जावे तो कर्म का फल होवे नहीं. आता त्या महाभारतात अनुवाद केला ना. कर्म करताना त्याच्या पाठीमागचे जे कर्म त्याचा भोग होत नाही हे म्हणणं त्याचं बरोबर नाही. सो वार्ता भी वेदांत मत को नहीं जाने के कही है. आणि हे जे म्हणणं तुला वेदांत कळला नाही, माणसाला ज्ञान नाही कळलं ना काही तारे तोडीत असते. आता हे तुम्हाला काय व्हायचं, हे न कळेल लोक कसे तारे तोडतात ते आम्हाला माहित असतं. काहे ते फल की इच्छा सहित जो कर्म करे अथवा फल की इच्छा रहित जो कर्म करे है किंतु कर्म का फल भोग तो निश्चय होवे ही. ईश्वर संकल्प आहे ना. एक इच्छेनुसार कर्म करा, एक इच्छा नसताना कर्म करा, पेरलेलं उगवणारच आहे. तसं याचं फल देणार ईश्वर आहे. आणि ईश्वराचा संकल्प खोटा होत नाही अज्ञान दशामध्ये. म्हणून तुला ते सुख दुःख भोगावं लागेल, तेव्हा सुख भोगावंच लागेल. परंतु एक सांग, गुरुने सांगा, गुरुंची भाषा. एकाच आईचे एका कुत्रीचे 2 पिल्लू. गुरुंची भाषा. एका कुत्र्याच्या पिल्ल्याला डॉक्टर तपासायला आणि एका कुत्र्याच्या पिल्ल्याला कुणी दारात उभं राहू देत नाही. एकच आई जगलेली. काय काय एकाच नावाचे एकाच दुधावर जगलेले. एक कुत्र्याला डॉक्टर तपासायला, एक कुत्र्याला भाकरी मिळत नाही. ईश्वर संकल्प. ईश्वर संकल्पाला बदलणं शक्यच नाही जीवदशामध्ये अज्ञानी लोकांकडून. परंतु इच्छा रहित कर्म से अंतकरण शुद्ध होवे है और इच्छा सहित जो कर्म करे है ताकू केवल भोग तो होवे है परंतु अंतकरण शुद्ध होवे नहीं. हो, कर्माच्या फलाची इच्छा नाही केली तर अंतकरण शुद्ध होईल, पण कर्माच्या फलाची इच्छा नाही ते भोगावंच लागेल. जो इच्छा राहू देणार आता संपवायचं म्हणला. राहू न बाजार राहू द्या, तुम्हाला बोलता येईल. राहू दे थोडं, राहू दे, काय होतं संपव. कुंडली श्रीनाम.
One